प्राथमिक शाळा जळगाव शाळेच्या कार्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे। या मेळाव्याचा उद्देश म्हणजे आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी शिक्षण घेऊन काही व्यक्ती कोणी संसाराला लागला असेल, कोणी शेती करत असेल, कोणी नोकरी व्यवसाय करत असेल, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी उत्तम अशी कामगिरी करतात। परंतु या शाळेमध्ये आपण काही या शाळेचं देणे लागतो। शाळेमध्ये आपल्याला ज्ञान मिळालं, चांगले संस्कार मिळाले, चांगले शिक्षण मिळालं, यातून आपण उत्तराई होण्यासाठी आपण आपल्या परीनं शाळेसाठी महत्त्वाचं असं योगदान देणं आवश्यक आहे। त्यासाठी आपण वस्तू किंवा आर्थिक मदत देऊन शाळेच्या विकासास मदत करू शकतो। त्यासाठी आपण हा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे। या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाचे या मेळाव्याचे अध्यक्ष अरुण मारुती मातेरे, त्याप्रमाणे उपाध्यक्ष अण्णासाहेब राधेश्याम वाले हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या या संकल्पनेतून, त्यांच्या या अध्यक्षतेखाली आपण हा मेळावा आयोजित केला। या मेळाव्यामध्ये आपल्याला शाळेसाठी योगदान देण्याचं पुनश्च एकदा मी आपल्याला आवाहन करतो। आणि आता जरी तुम्हाला या ठिकाणी डिक्लेअर करता आलं नाही, घोषित करता आलं नाही, तरी सुद्धा आपण ज्या वेळेस आपल्याला इच्छा होईल, ज्यावेळेस आपल्याला काहीतरी कल्पना सुचेल, अशा वेळेस आपण शाळेसाठी नित्यनियमानं योगदान देणं आवश्यक आहे। आणि आपल्याला अशी विनंती शाळेच्या वतीने मी आपल्याला करू इच्छितो की आपण शाळेसाठी योगदान द्यायचं आहे। त्यासाठी आपल्याकडं जे काही आपल्या परीनं उपलब्ध होईल ते द्यायचं आहे। त्याप्रमाणे जे कोणी या मेळाव्यामध्ये उपस्थित आहेत, या व्यतिरिक्त जे काही माझे विद्यार्थी गावामध्ये आहे, गावाच्या बाहेर आहे, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण शाळेसाठी योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करायचं। त्यामुळे काय होईल की आपल्या शाळेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल आणि शाळेच्या बाबतीत आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि शाळेच्या पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन ज्यावेळेस आपल्याकडून निर्माण होईल, त्यावेळेस काय होईल की आपल्याला शाळेच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्यात मदत होईल। मी या ठिकाणी आपल्याला जे काही सांगितलं आहे त्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं असेल तर आपण या ठिकाणी आपल्या मनामध्ये व्यक्त करायचं। परिषद शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा असा उपक्रम आपण ठेवलेला आहे। तर सर्वांनी सांगितलं का बाबा काहीतरी योगदान आपण या शाळेचे काहीतरी देणे लागतात। आपण फार अशी माणसं शाळेतून घडलेले आहे सर, कारण की आपल्या गावामधून उच्च शिक्षित असे होऊन काही डॉक्टर झाले। आता त्यांची डॉक्टर सारखे समजा चांगल्या ठिकाणी दवाखाना आणि चांगली प्रगती आहे, त्यांची डॉक्टर सुद्धा शिकलेले या शाळेमध्ये। आपले मयर सर असतील, प्राध्यापक संजू मयर, ॲडव्होकेट बाळासाहेब मयर, आणि हे सुद्धा याच शाळेमध्ये आपल्या प्राथमिक शाळेमध्ये शिकलेले आहे। असे उच्च याच्यावर खूप गेलेली मंडळी या इथून विद्यार्थी आहेत। परंतु आता योगदान जे म्हटलं तरी प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने अशी मदत वेळोवेळी आपल्या शाळेला केली पाहिजे आणि सर्वांनी शाळेचं आपलं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि शाळा ही चांगली पाहिजे। इथून मुलं सुद्धा आपले विद्यार्थी इथं घडणार आहे आणि चांगल्या पर्यायाने शाळेला आणि शिक्षकांना सुद्धा आपलं सहकार्य आणि शाळेकरता योगदान या काही मंडळी म्हणजे सर्वांनी आपण सगळ्यांची आपली जबाबदारी आहे, प्रत्येकाने ती पार पाडली पाहिजे। आणि जो मेळावा असा याच्या आपण विद्यार्थी सगळे जागृत होण्याकरताच हे एक उपक्रम आहे आणि शासनाने आता याच वर्षी काढलेला आहे। त्यामुळे हे खूप असं चांगला उपक्रम आहे। त्याबद्दल आपण मेळावा ठेवला आणि कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल मी शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन नाही तसं काही नसतं, आपण सगळे प्रमुख पाहून येतो। आणि सरांची संकल्पना खूप छान आहे। शाळेसाठी सर्वांनी तशी देणगी द्यावी माझी विनंती सर्वांना। माजी विद्यार्थी मेळावा आपण घेण्यात आला होता। म्हणजे मेळावा घेण्याचं मेन
उद्देश असा होता की शाळेला ज्या काही गरजा आता तुम्ही इथून शिकून गेलेले आहात, इथून शिकून गेलेले आहात म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या वेळेला शाळेला कशाची गरज होती, ती नव्हती आपल्याकडे, त्याचा अभाव होता. मग ह्या आता याच्यासाठी आम्हाला तुमच्याकडून योगदान हवंय. मग ते योगदान फक्त पैशाचं नाही, पैशाचं योगदान मिळालं आम्हाला जर आम्ही काही वस्तू देऊ शकतो, पण तुम्ही श्रमदान सुद्धा देऊ शकता. समजा आता काही जण जे डॉक्टर झाले ते आमच्या शाळेमध्ये येऊन फ्री मेडिकल चेकअप करू शकतात. तर काही जण मिस्त्री वगैरे झालेले असतील तर ते आमच्या शाळेची रंगारंग कोटी असेल किंवा तुमची दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती तुम्ही तुमच्या श्रमदानातून करू शकता. अशी आम्हाला तुमच्याकडून काय म्हणताला मागणी आहे किंवा अपेक्षा आहे. जे विद्यार्थी झालेले आहेत किंवा तुमचे जे काही मित्र असतील तुम्ही त्यांना सांगावं की आपल्या शाळेला आपल्या वेळेला नव्हतं आले, आपण आता आपल्या विद्यार्थ्यांना घेऊया. कारण आता शाळेमध्ये तुमचीच मुलं शिकत आहेत. तर तुम्ही तुमच्या मित्रांना जे तुमचे सहपाठी होते त्यांना तुम्ही सांगावं की आपण शाळेसाठी काहीतरी करूया. म्हणजे तुम्हाला ती संधी चालून आलेली आहे. तुम्ही तुमच्या ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकले त्या शाळेमध्ये तुम्ही काहीतरी दान द्यावं. आणि तुम्ही सगळे आज आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, ह्या मेळाव्याला उपस्थित राहिले, तेव्हा सर्वांचे खूप आभार.